आज नाशिककरांना देखील नवा महापौर मिळणार आहे। स्पष्ट बहुमत असल्याने नाशिकमध्ये भाजपच्या रंजना भानसी या महापौर होणार असल्याचं निश्चित आहे। तर प्रथमेश गीतेंची उपमहापौर होण्याची औपचारिकता आज पूर्ण होईल। सागर वैद्य आमचे नाशिकचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। सागर, फक्त औपचारिकता आहे महापौर उपमहापौर पदाची, म्हणजे हे नाव जाहीर होण्याची, तरीही त्या अनुषंगाने नाशिकात सध्या काय घडामोडी घडतात? रेश्मा, खरं तर आज नाशिक महापालिकेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातली फार मोठी घटना घडेल। कारण नाशिक महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कधीही कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं, परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये चक्क भाजपला हे यश मिळालंय। कारण गेल्या वेळेस केवळ 15 जागांवर असलेलं भाजप आज तब्बल 66 जागा मिळवून स्पष्ट बहुमतामध्ये या महापालिकेच्या सत्तेमध्ये विराजमान होतंय। त्याच्यामुळे 122 सदस्य असलेल्या या महापालिकेत 62 ही जी मॅजिक फिगर आहे त्याच्यापेक्षाही अधिक अशी 66 इतकी सदस्य संख्या आज भाजपकडे आहे। आणि त्याच्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिकता आहे। आणि भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो पक्ष आहे शिवसेना, ज्यांच्याकडे 35 सदस्य आहे, त्यांनी या निवडणुकीमध्ये उमेदवार दिला नाही। आपण विरोधी पक्षाची भूमिका निभावू असं शिवसेनेनं जाहीर केलं आहे। त्याच्यामुळे स्पष्टपणे केवळ औपचारिकता बाकी आहे। भाजपच्या रंजना भानसी आणि प्रथमेश गीते हे उपमहापौर आणि भानसी या महापौर होतील। 11 वाजता साधारणतः ही निवडणुकीला सुरुवात होईल। परंतु नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांची रणनीती, या सगळ्यांचं हे यश आहे। आणि त्याच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोषाची मोठी तयारी केलेली आहे। आता स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र चाललेत। तिथून खासगी बसेसने हे सगळे लोक रामायण या महापौरांच्या निवासस्थानी येतील। तिथून पायी चालत हे सगळी लोक महापालिकेत येतील। 11 वाजता साधारणतः या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल आणि 1 वाजेपर्यंत साधारणतः भारतीय जनता पक्षाचा स्पष्ट बहुमतातला पहिला महापौर नाशिकमध्ये विराजमान झाला असेल। आणि त्यानंतर मग अनेक ठिकाणी मिरवणुका, जंगी स्वागत अशा पद्धतीचं एक मोठं नियोजन भारतीय जनता पक्षानं केलंय। आधी वसंत स्मृती या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर एक मोठी मिरवणूक काढली जाईल। त्यानंतर रंजना भानसी ज्या प्रभागातून प्रतिनिधित्व करतात त्या आरटीओ कॉर्नरवर एक मोठा सत्कार सोहळा आणि स्वागत सोहळा आयोजित केलेला आहे। मुंबई नाका जो गीतेंचा बालेकिल्ला मानला जातो, या ठिकाणी सुद्धा उपमहापौरांच्या स्वागतासाठी मोठ्या कमानी उभारण्यात आल्या आहे। एकूण काय तर भारतीय जनता पक्षाला जे अभूतपूर्व यश या निवडणुकीत मिळालेलं आहे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण नाशिक शहरातले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सिद्ध झाले। आता फक्त एकच लक्ष असणार आहे की जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिलेत, ज्यांच्याकडे केवळ 12 सदस्य आहेत, हे ही निवडणूक लढवतात की माघारी घेऊन बिनविरोध भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होतो, एवढंच काय ते फक्त पाहण्याचं औत्सुक्याचा एक विषय असेल। रेश्मा, निश्चित सागर, खरं तर नाशिकमध्ये भाजपला जे जम्बो यश मिळालेलं आहे त्याचं जंगी सेलिब्रेशन आज दिवसभर नाशिकात बघायला मिळू शकतं। सागर, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।